सध्या राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर आणखी एक बदल जाणवत आहे. तो म्हणजे अचानक भूकही वाढण्यास सुरुवात झाली आहे. परंतु भूक वाढण्याचं कारण म्हणजे हिवाळ्यात थंड हवामानामुळे शरीराचे तापमान कमी होते व भूक वाढते. म्हणून या काळात नेहमीपेक्षा आहारात थोडासा बदल करून घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. चला तर मग याविषयीची अधिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी पडलेली अनुभवत आहोत. त्यामुळे शरीराचं तापमान हे कमी होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भूक लागायला लागते आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये अ, आहार सुद्धा वेगळ्या पद्धतीचा घेणं आवश्यक असतं आणि आता तो आहार कुठल्या प्रकारचा घ्यावा याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर हिवाळ्यामध्ये तसं बघायला गेलं तर पौष्टिक आणि उष्ण पदार्थाचा समावेश असणं आवश्यक आहे. यामध्ये आपण बघायला गेलं तर व्हेजिटेबल सूप्स असतात, हे जास्त प्रमाणामध्ये आपण घेणं गरजेचं असतं. त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि व्हेजिटेबल्स मधून शरीराला मल्टीमिनरल्स हे मिळतात. त्यानंतर आपण नॉनव्हेज मधील सुद्धा सूप, जसे की चिकन सूप असेल, मटन सूप असेल, अशा प्रकारचे सूप्स घेऊन आपण शरीरामध्ये त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि शरीराला ऊर्जा मिळण्याचं काम या चिकन सूपच्या माध्यमातून ज्यामधून की आपल्याला प्रथिनं मिळतात, त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि हे अतिशय उपयुक्त ठरतं. त्यानंतर बघायला गेलं तर आपल्याला ड्रायफ्रुट्स खाणं पण हिवाळ्याच्या या सीझनमध्ये घेणं आवश्यक असतं. ज्याच्यामध्ये की आहे बदाम, अक्रोड अशा प्रकारचे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. ते ड्रायफ्रुट्स घेतल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि आपलं शरीराला ऊर्जा देखील यापासून निर्माण होत असताना आपण बघत आहोत. त्यानंतर बघायला गेलं तर शरीरामध्ये हिरव्या पालेभाज्या घेणं आवश्यक आहे, ज्यामध्ये की मेथीची भाजी असेल, पालक असेल, शेवग्याच्या शेंगा असतील, त्याच्यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिनही मिळत असतात. त्यानंतर बघायला गेलं तर आपण प्रथिनामध्ये अजून नॉनव्हेज सोर्स मधून जर घ्यायला गेलं तर चिकन, मटन, फिश अशा प्रकारचे पदार्थ घेऊन आपण शरीरामध्ये ऊर्जा हे उत्पन्न करू शकतो आणि आपल्या शरीरातील प्रथिनांची जी गरज आहे ती भागवल्या जाते. आणि व्हेजिटेबल्स मध्ये आयर्न आणि मल्टी मिनरल्स असतात, जे की आपल्या शरीराला आवश्यक असे असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील मल्टी मिनरल्स सुद्धा व्हेजिटेबल मधून मिळतात आणि आणि नॉन व्हेजिटेरियन मधून बघायला गेलं तर आपल्याला हे प्रोटीन्स आपण शरीराला देऊन त्यामधून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होते. आणि त्यानंतर बघायला गेलं तर हळदचा वापर, जसं की आपण दूध हळद आपण जर पिलं तर त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि ते आपलं डायजेशन सुद्धा सुधारण्यास मदत होते. आणि नंतर बघायला गेलं तर मसाले सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे, जसं की दालचिनी आहे, लवंग आहे, आलं आहे, याचं मिश्रण करून आपण शरीरामध्ये थंडीच्या मोसम मध्ये खाल्लं तर आपलं शरीर हे उष्ण राहतं आणि आपण थंडीपासून आपला बचाव करून आणि तसेच त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढण्यास मदत होते आणि अतिशय उपयुक्त असं हे हळद आणि मसाल्याचं पदार्थाचा वापर केल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा उपयोग होतो. त्यानंतर शरीरामध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये तसं बघायला गेलं तर थंडी असते, आपल्याला तहान कमी लागते, पण जास्त प्रमाणामध्ये पाणी घेणं आवश्यक असतं, ज्यामुळे ते आपल्या शरीरावरती ड्रायनेस येणार नाही. आपण जर पाणी मुबलक प्रमाणात जर घेतलं तर शरीरावरील ड्रायनेस निघून जातो आणि अशा प्रकारचे हे महत्वपूर्ण फायदे हे आपल्या शरीराला हिवाळ्यामध्ये अशा प्रकारच्या आहारामध्ये बदल केल्याने होऊ शकतात. थंडीमध्ये आपल्याला उष्ण पेय घेणं आवश्यक असतं, जसं की आपण घरी आल्याचा चहा पितो, हळद दूध पिऊ शकतो गरम करून. त्यामुळे की शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि तुम्हाला डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील यापासून मदत मिळते आणि त्यामुळे आपल्याला एनर्जी ही अर्थातच मिळून जाते. आणि यानंतर बघायला गेलं तर आपल्याला घरी केलेले गोड पदार्थ, जसं की आहे खीर आहे, हलवा आहे, अशा प्रकारचे घरी केलेले गोड पदार्थ असतात, ते शरीराला उष्णता देऊन तुम्हाला एनर्जी देण्याचं काम करतात आणि हे पदार्थ घेणं हिवाळ्यामध्ये अत्यंत आवश्यक असतं. आणि आपण सारून जर बघायचं झालं तर हिवाळ्यामध्ये गार पाणी पिणे, गार पदार्थ खाणे टाळलं पाहिजे. साखर खूप जास्त प्रमाणामध्ये घ्यायला नाही पाहिजे. आणि त्यानंतर आपण पचायला जड असतील असं अन्नपदार्थ, असा आहार घेणं टाळलं पाहिजे, की जेणेकरून आपलं डायजेशन बिघडणार नाही आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. म्हणून शरीरामध्ये साखरेच्या ऐवजी आपण गुळाचं जर सेवन केलं तर नक्कीच शरीरामध्ये उष्णता उत्पन्न होऊन त्यामुळे तुमचं डायजेशन सुद्धा सुधारेल आणि शरीराला अर्थातच एनर्जी देण्याचं काम हे आपण हिवाळ्यामध्ये या सर्व वरील सांगितलेल्या आहारामधून आपण घेऊ शकतो. आणि खरोखरच हिवाळ्यामध्ये जर बघायला गेलं तर शरीराची उष्णता वाढवणारे आणि शरीराला ऊर्जा देणारे जे पदार्थ आहेत, ज्यामुळे तुम्हाला शरीराला प्रथिना आणि मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल्स मिळतात, अशा प्रकारचा आहार घेणं अत्यंत आवश्यक ठरू शकतं.
हिवाळ्यात तहान कमी लागते, परंतु जास्त प्रमाणात पाणी घेणं देखील आवश्यक असतं. तसेच उष्ण पेय घेणं देखील गरजेचं असतं. घरी केलेले गोड पदार्थ जसे की खीर, हलवा हे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात, परंतु थंड पाणी, थंड पदार्थ टाळले पाहिजेत. तसेच पचायला जड असणारे पदार्थ सेवन करणं टाळलं पाहिजे. साखर टाळून गुळाचं सेवन केलं पाहिजे, अशी माहिती डॉक्टर सचिन पवार यांनी दिली आहे. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.